नमस्कार. आय होप तुम्ही सगळे खूप स्वस्त आणि मस्त असाल. तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. आज पुन्हा आली आहे मी तुमच्या भेटीला छान मस्त व्हिडिओ घेऊन. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला तर मनापासून लाईक करा आणि तो शेअर करा. आजचा व्हिडिओ छान मस्त इंटरेस्टिंग होणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे एक छान सुंदर रेडी टू वेअर साडी. त्या साडीपासून मी असे डिफरंट लुक्स माझे क्रिएट केलेले आहेत. सो तुमच्याकडे पण अशा प्रकारची साडी असेल तर तुम्ही डेफिनेटली त्याच्यापासून असे वेगवेगळे लुक्स क्रिएट करू शकता. सो जास्त वेळ न घालवता व्हिडिओला पटकन सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सो ज्या साडीपासून मी माझे जे लुक्स क्रिएट केलेले आहेत ती आहे ही छान सुंदर साडी आणि ती मी घेतलेली आहे मंत्रावरून. सो ही बघा, ही आहे ती साडी छान सुंदर ऑर्गन्झा फॅब्रिक मध्ये ही साडी आहे. ऑर्गन्झा फॅब्रिक सुद्धा तुम्हाला माहिती आहे की गेल्या 3-4 वर्षांपासून हे फॅब्रिक खूप जास्त ट्रेंड करतंय साड्यांमध्ये. ही साडी मी मंत्रावरून घेतली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही साडी रेडी टू वेअर आहे. जर ऑर्गन्झा हे फॅब्रिक असं आहे की थोडंसं दिसायला तर ते सुंदर असतंच नो डाऊट, पण थोडंसं स्टिफ असल्यामुळे ते ड्रेपिंग करायला तितकी सोपी जात नाही. आता ज्यांना साड्या नेसायला खूप छान जमतात त्यांचा काहीच इश्यू नाही, पण ज्यांना साड्या नेसायला प्रॉब्लेम होतो, ड्रेपिंग करायला नाही होत, तर त्यांच्यासाठी रेडी टू वेअर साड्या म्हणजे एक सुंदर ऑप्शन आहे. तर ही साडी तशीच आहे रेडी टू वेअर मध्ये, तुम्ही बघू शकता. सो सॉरी की आता तुम्हाला ह्याच्यावरती थोडे रिंकल्स दिसतील, कारण की ही साडी ऑर्गन्झा फॅब्रिक मध्ये असल्यामुळे मी जरी ती छान फोल्ड करून ठेवली तरी सुद्धा त्याच्यावरती रिंकल्स दिसतातच. तर मी तुम्हाला हेच सांगेल की जेव्हा पण तुम्ही अशा साड्या कॅरी करणार असाल, ड्रेप करणार असाल, तेव्हा नक्की नक्की त्याला तुम्ही आयर्न करा. आयर्न केल्याशिवाय तर ह्या फॅब्रिकच्या साड्या तुम्ही अजिबात यूज करू नका. सो अशा प्रकारे तुम्ही बघू शकता साडीला किती छान सुंदर मस्त शाईन आहे. ही बघा अशा प्रकारे इकडे तुम्हाला पूर्ण हे असे प्लेट्स स्टिच करून दिलेल्या आहेत साडीला, ते बघू शकता तुम्ही. इकडे ह्या तुमच्या पूर्ण प्लेट्स आहेत. इकडे तुम्हाला हे अशा प्रकारे हुक मिळतंय. ही साडी फ्री साईज मध्ये येते. कोणत्याही साईजला, तुमची साईज कोणतीही असू दे, तुम्हाला डेफिनेटली ही साडी फिटिंगला व्यवस्थित होईल. कारण इकडे हुक दिलेला आहे आणि इकडे बघा तुम्ही अशा प्रकारे इथे ही जी पट्टी दिसते ना त्याच्यामध्ये हे अशा प्रकारच्या खाचा आहेत. तुमच्या वेस्टच्या अकॉर्डिंग तुम्ही ही साडी व्यवस्थित ड्रेप करू शकता. हे मटेरियल असं आहे की थोडं सी थ्रू असतं. सो याला आतमध्ये असं वेगळं काही लाइनिंग वगैरे अटॅच केलेलं नाहीये. ही साडी तुम्हाला पूर्ण अशीच मिळते आहे. इकडे तुम्हाला प्लेट्स मिळतात शिवलेल्या आणि फक्त फिरवून तुम्हाला घ्यायचं आणि हा पूर्ण तुमचा येतो पदराचा पोर्शन. सिंपल प्लेन साडी आहे. काहीही त्याच्यावरती बॉर्डर, लेस वर्क वगैरे काहीही तुम्हाला मिळत नाहीये. पूर्ण प्लेन साडी आहे. बट खरं सांगू, प्लेन साड्यांना खूप वर्सेटाईल असतात आणि त्याच्यामुळेच आपण त्याच्यापासून हवे तसे लुक्स क्रिएट करू शकतो. हा कलर पण असा आहे की दुसऱ्या कुठल्याही कलर बरोबर डेफिनेटली मर्ज होऊ शकतो. सो अशा सुंदर असा बेज कलर जो असतो तशा कलर मध्ये ही साडी आहे. सो मला तर ही साडी खूप आवडली. सो ही अशा प्रकारे आहे, छान आहे ही साडी. आणि ह्याच्या बरोबर तुम्हाला प्लेन कपडा दिलेला आहे ब्लाउज पीस साठी. बेसिकली हे आहे तुमचं ब्लाउज पीस. सो साडीतूनच हा प्लेन कपडा त्यांनी कट करून तुम्हाला सेपरेट दिलेला आहे. पण मी तर तुम्हाला सांगेन की हा असाही स्टिच करण्यामध्ये काही यूज नाही. सो अशा प्रकारे ही साडी आहे, छान आहे, सुंदर आहे. ज्यांना साडी नेसायला प्रॉब्लेम होतो, खास करून ऑर्गन्झा फॅब्रिकच्या साड्या, तर त्यांच्यासाठी एक सुंदर ऑप्शन आहे. तुम्ही नक्की नक्की ही साडी परचेस करा. आणि आता आपण वळूया की ह्या साडीपासून मी कशा प्रकारे माझे लुक्स क्रिएट केलेले आहेत ते. सो फर्स्ट लुक मध्ये तुम्ही बघू शकता की मी ही साडी वेल्वेट पर्पल कलरच्या ब्लाउज बरोबर कॅरी केलेली आहे. आता ह्या कलर बरोबर पर्पल शेड खरंच खूप सुंदर दिसतो आणि ऑर्गन्झा फॅब्रिक बरोबर वेल्वेटचं फॅब्रिक सुद्धा खूप छान मस्त कॉम्बिनेशन दिसून येतं. कारण की ऑर्गन्झाला पण एक छान शाईन असते, प्लस वेल्वेट फॅब्रिकला सुद्धा मस्त शाईन असते. सो डेफिनेटली तुम्ही ह्याचं कॉम्बिनेशन करून तुमचा छान मस्त लुक क्रिएट करू शकता. इकडे मी एडीचा चोकर घातलेला आहे आणि हेअरस्टाईल मध्ये मी सिंपल बन माझा बांधलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी फक्त त्याला एक ॲडिशनल टच म्हणून एक फ्लॉवर लावलेला आहे. कारण तुम्हाला माहिती आहे की हेअरस्टाईल मध्ये फ्लॉवर्स वगैरे सुद्धा खूप ट्रेंडिंग दिसतात. सो अशा प्रकारे मी माझा हा ओव्हरऑल लुक कंप्लीट केलेला आहे. डेफिनेटली वेडिंगसाठी किंवा पार्टीसाठी तुम्ही अशा प्रकारचा लुक क्रिएट करू शकता. सेकंड लुक मध्ये तुम्ही बघू शकता की मी इकडे मरून कलरचं जे ब्लाउज आहे त्याच्याबरोबर मी ही साडी पेअर केलेली आहे.
मरून कलर एक असा आहे की तो क्रीम कलर किंवा बेज कलर, गोल्डन कलर, व्हाईट कलर ह्याच्या बरोबर खूप छान मस्त दिसून येतो तो कलर. कारण की हे जे न्यूट्रल कलर्स असतात ना ह्याच्या बरोबर डेफिनेटली डार्क कलर्स खूप छान मस्त कॉम्बिनेशन करतात. आणि मरून टोन हा असा आहे की याच्याबरोबर खूप जास्त उठून दिसतो. सो माझ्याकडे माझ्या ओल्ड साडीवरचं हे ब्लाऊज स्टिच केलेलं माझ्याकडे आहे, ते मी ह्याच्याबरोबर पेअर केलं. आणि सिल्क फॅब्रिक मध्ये हे ब्लाऊज आहे, त्याच्यावरती गोल्डन थ्रेडचं पूर्ण काम आहे, पूर्ण भरलेला ब्लाऊज आहे हे. आणि ह्याच्याबरोबर मी सिंपल गोल्डन असा चोकर घातलेला आहे आणि इथे मी गजरे घातलेले आहेत, बन तसाच ठेवलेला आहे. सो अशा प्रकारे तुम्ही हा लुक क्रिएट करू शकता. इकडे मी फक्त नॉर्मल जसं ओपन पल्लू ठेवतो तसा न ठेवता प्लीट्स करून ही साडी कशा प्रकारे दिसू शकते ते मी तुम्हाला इकडे दाखवायचा प्रयत्न केलाय. आणि अशा प्रकारे मी हा माझा ओव्हरऑल लुक कंप्लीट केलेला आहे. थर्ड लुक मध्ये तुम्ही बघू शकता की इकडे मी ग्रीन कलरच्या स्लीवलेस ब्लाऊज बरोबर ही साडी पेअर केलेली आहे. हेवी मिरर एम्ब्रॉयडरीचं ह्याच्यावरती काम आहे. सो हे ब्लाऊज मी ह्या साडी बरोबर पेअर केलंय. आणि इकडे मी जो नेकलेस आणि हा पूर्ण एक सेट आहे नेकलेस विथ इयरिंग्स, तो पण मी ग्रीन कलर मध्ये ठेवलेला आहे. कारण ग्रीन कलरच्या ब्लाऊज बरोबर पूर्ण ती ग्रीन ज्वेलरी सुद्धा खूप सुंदर दिसते. आणि हेअरस्टाईल बोलायला गेला तर मी हेअर माझी ओपन ठेवलेले आहे, जे हाफ डू करतो आपण केसांचं, तर तशा प्रकारे मी माझी हेअरस्टाईल ठेवलेली आहे. आणि ह्याच्यावरती सुद्धा तुम्ही बघू शकता की ग्रीन बरोबर सुद्धा ही साडी किती सुंदर दिसून येते, एकदम खूप छान मस्त उठून दिसते. आणि मी तुम्हाला जसं सांगितलं की कुठल्याही कलर बरोबर ही साडी कशा प्रकारे मर्ज होत जाते ना, हे तुम्ही माझ्या प्रत्येक लुक मध्ये बघू शकता. सो अशा प्रकारे मी माझा हा लुक इथे क्रिएट केलेला आहे. एकदम तुमचं नवीन लग्न झालेलं असेल, तुम्ही न्यूली ब्राईड असाल, तर तुम्ही डेफिनेटली हा लुक कन्सिडर करू शकता, खूप सुंदर दिसेल. त्यानंतरच्या फोर्थ लुक मध्ये तुम्ही बघू शकता की मी ही साडी टर्कीज ब्ल्यू जो कलर असतो, थोडासा फिरोझी कलर मध्ये हा जो जातो, तर त्या कलरच्या ब्रोकेडच्या ब्लाऊज बरोबर मी ही साडी पेअर केलेली आहे. आणि मला हा लुक खरंच खूप आवडला. मी याच्यावरती हेअरस्टाईल मध्ये एक बन माझा बांधलेला आहे. आणि ह्याच्यावरती ज्वेलरी बोलाल तर मी पूर्ण इकडे पर्लची ज्वेलरी घातलेली आहे, जे सध्या ट्रेंडिंग चालू आहे. चोकर विथ त्याच्यावरती थोडासा लॉंग असा नेकलेस, किंवा जो आपण मल्टी लेअरचे नेकलेस जे असतात, तर तशा प्रकारचा नेकलेस मी इथे त्या साडीला हेवी लुक देण्यासाठी मी ज्वेलरी अशा प्रकारे इकडे चूज केलेली आहे. आणि खरंच सांगते, ज्वेलरीमुळे सुद्धा कशा प्रकारे तुमच्या लुक मध्ये पूर्ण चेंज होऊ शकतो तुमचा लुक. आणि ज्वेलरी सुद्धा किती गेम चेंजिंग असू शकते ना, हे तुम्हाला माझ्या या लुक वरून डेफिनेटली कळेल. आणि हातात सुद्धा मी तशाच प्रकारे पर्ल्सच्या पूर्ण बँगल्स घातलेल्या आहेत. आणि ओव्हरऑल हा लुक एकदम असा रॉयल आणि खूप असं एकदम क्लासी असा दिसतो, आणि एकदम वेडिंग अप्रोप्रिएट असा हा लुक आहे. सो अशा प्रकारे मी माझा हा लुक कंप्लीट केलाय. फिफ्थ लुक मध्ये तुम्ही बघू शकता की मी इकडे माझं जे हेवी एम्ब्रॉयडरीचं असं रेड कलरचं जे ब्लाऊज आहे, अतिशय सुंदर ब्लाऊज आहे हे. आणि हे ब्लाऊज मी तर तुम्हाला सांगेन की बऱ्याचशा तुमच्या साडी बरोबर तुम्ही हे ब्लाऊज वेअर करू शकता. आणि एकदम ब्रायडल किंवा एकदम वेडिंगचा वाईब देणारं हे ब्लाऊज आहे डेफिनेटली. ह्या ब्लाऊज बरोबर मी ही साडी पेअर केलेली आहे. हेअरस्टाईल मी तशीच ओपन ठेवलेली आहे. आणि इकडे मी एक छान मस्त असा थोडासा हेवी असा चोकर घातलेला आहे, आणि छान मस्त असे झुमके घातलेले आहे त्याला पेअर करून. आणि हातात तुम्ही बघाल तर एकदम न्यूली जसं आपल्या हातात हिरवा चुडा असतो ना, तर तशा प्रकारे मी इथे बँगल्स घातलेले आहेत. एकदम न्यूली ब्राईड, म्हणजे तुमचं नवीनच लग्न झालेलं असेल तर अशा प्रकारचा लुक तुमच्यावरती खूप सुंदर उठून दिसेल एकदम. तर डेफिनेटली तुम्ही हा लुक तुमच्यासाठी कन्सिडर करू शकता. त्याच्या पुढचा जो सिक्स्थ लुक आहे ना, त्याच्यामध्ये मी ही साडी छान मस्त एका डिझायनर ब्लाऊज बरोबर ही पेअर केलेली आहे. आणि हा लुक खास करून एकदम पार्टी वेअर असा लुक मी इथे क्रिएट केलेला आहे. हे ब्लाऊज मी तुम्हाला माझ्या एका व्हिडिओत सुद्धा दाखवलेलं होतं, तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा. ही साडी प्लेन असल्यामुळे खास करून ह्या साडी बरोबर हे ब्लाऊज तुम्ही बघू शकता की किती सुंदर दिसतंय. हे ब्लाऊज ऑलरेडी एवढं छान सिक्वेन्सचं वर्क असलेलं ब्लाऊज आहे, फुल्ली डिझायनर ब्लाऊज आहे. सो मी इकडे सिंपल एडीचा नेकलेस घातलेला आहे विथ इयरिंग.
आणि हातामध्ये नॉर्मल एडीचंच मी बँगल घातलेलं आहे. ते खूप जास्त मी असं ओव्हर द बोर्ड जाऊन ज्वेलरी वगैरे घातली नाहीये. पूर्ण फोकस दिलेला आहे तो फक्त आणि फक्त ब्लाऊज वरती. आणि हेअरस्टाईल सुद्धा बघा बोलाल तर मी हेअर माझे ओपन ठेवलेले आहेत. अशा प्रकारे मी माझा हा लुक इकडे कम्प्लीट केलेला आहे. सो हे ब्लाऊज सुद्धा एकदम वर्सेटाईल आहे आणि ह्या साडी बरोबर सुद्धा हे ब्लाऊज तुम्ही बघू शकता की किती सुंदर दिसते. एकदम फुल्ली पार्टीवेअर असा हा लुक माझा क्रिएट झालेला आहे. एकदम रिसेप्शनला तुम्ही हा लुक डेफिनेटली क्रिएट करू शकता. त्यानंतरचा जो 7th लुक आहे त्याच्यामध्ये मी इथे कॉलर नेकचं हेवी एम्ब्रॉयडरीचं ब्लाऊज इथे घातलेलं आहे. ते कॉलर नेकचे ब्लाऊज सुद्धा तुम्हाला माहितीये की मोस्ट ट्रेंडिंग असे हे ब्लाउजेस आहेत, हे पॅटर्न आहे. सो हे ब्लाऊज सुद्धा खूप छान एक डिझायनर पीस आहे आणि हे ब्लाऊज सुद्धा मी तुम्हाला सांगेन की तुमच्याकडे नक्की असायला हवं. आणि ह्याचा जो कलर आहे तो सुद्धा थोडासा एक टर्कीज ब्ल्यू किंवा सी ब्ल्यू कलर असतो तशा याच्यामध्ये हा कलर आहे. ह्या ब्लाऊज बरोबर सुद्धा ही साडी तुम्ही बघू शकता की किती सुंदर दिसते. आता ऑब्व्हियसली कॉलर नेक असल्यामुळे इकडे काही आपण गळ्यामध्ये खूप अशी ज्वेलरी वगैरे हेवी नेकपीस वगैरे ते नाही यूज करू शकत, म्हणून मी इथे सिंपल जे हेवी चांदवाली असतात ते इयरिंग्स मी तसे घातलेले आहेत. आणि ह्याला ऍडिशनल अजून टच देण्यासाठी म्हणून इकडे आपलं जे ट्रेंडिंग चालू आहे माथापट्टी प्रकारे मी इकडे ते यूज केलेलं आहे हेअरस्टाईल साठी. आणि माझे हेअर मी ओपन ठेवलेले आहेत आणि अशा प्रकारे मी माझा हा लुक कम्प्लीट केलेला आहे. सिंपल सोबर क्लासी अँड स्टायलिश असा हा लुक माझा इथे दिसतोय. आणि फायनली माझा जो 8वा लुक आहे त्याच्यामध्ये मी इकडे छान सुंदर असा एकदम फुशिया पिंक किंवा एकदम हॉट पिंक कलर जो असतो त्या एम्ब्रॉयडर ब्लाऊज बरोबर, हे फुल्ली सिक्वेन्स एम्ब्रॉयडरी ब्लाऊज आहे, त्याच्याबरोबर मी ही साडी पेअर केलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता की हॉट पिंक कलर बरोबर सुद्धा ही साडी किती सुंदर दिसते. खूप मस्त लुक आलेला आहे. आणि इकडे सुद्धा मला फोकस करायचा होता ब्लाऊज वरती, त्यामुळे मी इकडे कुठल्याही प्रकारचा नेक पीस किंवा इकडे चोकर किंवा असं कुठलाही नेकलेस वगैरे घातलेला नाहीये. मी इकडे हेवी असे मोठे इयरिंग्स, स्टेटमेंट इयरिंग्स मी इथे घातलेले आहेत आणि ते सुद्धा ह्याला खूप छान कॉम्प्लिमेंट करतायत. मी माझे हेअर ओपनच ठेवलेले आहेत आणि बाकी इकडे मी असं वेगळं काही केलेलं नाहीये. बट इथे सुद्धा हा एकदम पार्टीवेअर लुक क्रिएट झालेला आहे. अशा प्रकारे माझा हा 8वा लुक मी कम्प्लीट केलेला आहे. सो कसे वाटले तुम्हाला हे माझे वेगवेगळे क्रिएट केलेले लुक्स? म्हणजे एकाच साडीपासून मी तुम्हाला दाखवले की तुम्ही कशा प्रकारे वेगवेगळ्या ब्लाऊज बरोबर, वेगळ्या ज्वेलरी बरोबर, वेगळ्या हेअरस्टाईल्स बरोबर तुम्ही ही तुमचे लुक्स क्रिएट करू शकता. थोडासा विचार करायचा असतो तो म्हणजे स्टायलिंगचा, कारण की त्याच्यावरतीच खरं तर सगळं अवलंबून असतं. तुमची साडी महाग असू दे किंवा स्वस्त असू दे, बट स्टायलिंग इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. मी माझ्याकडे जे अवेलेबल होतं त्याच्यापासून मी हे लुक्स क्रिएट केलेले आहेत की जेणेकरून तुम्हालाही काही आयडिया मिळू शकता. डेफिनेटली तुम्ही ह्याच्यापेक्षाही अजून छान सुंदर जे जे तुमच्या वॉर्डरोब मध्ये अवेलेबल असेल त्याच्यापासून अजून सुंदर तुमचे लुक्स क्रिएट करू शकता. सो आय होप तुम्हाला हे माझे लुक्स आवडले असतील आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल. पुन्हा भेटेल मी तुम्हाला असाच एक नवीन विषय आणि नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.